हे हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या एस क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या सुंदर सुंदर नथी बघतोय. तर या सुंदर सुंदर नथींना जो लागणारा लूप असतो तो कशा पद्धतीने बनवायचा तो ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. जर तुम्ही कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. तर चला बघूयात या नथींसाठी लागणारा लूप कशा पद्धतीने बनवायचा आहे तो. तर त्याच्यासाठी आपण घेणार आहोत ही 18 गेजची तार. ही बेस तारसुद्धा म्हणतात याला. तर ही 18 गेजची तार घेतलेली आहे आपण इथं. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे टूल्समध्ये हे राऊंड नोज प्लायर आहे, हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं कटर घेतलेला आहे. तर चला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की हा लूप कसा बनवलेला आहे. तो स्किप करत चालला तर तुम्हाला समजणारच नाही की काय बनवलेलं आहे आणि कशा पद्धतीनं बनवलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे तुम्हाला समजत राहील की कशा पद्धतीनं मी शिकवलेलं आहे. तुम्हीसुद्धा हा नथ घरच्या घरी बनवू शकता. मी एक नथीचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. तर आपण आता इथं तार कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं लक्ष द्यायचं आहे कशा पद्धतीनं मी तार पकडते. तर ही चारी बोटं आतल्या साईडने अशा पद्धतीने डाव्या हातामध्ये तार पकडायची आहे आणि उजव्या हातामध्ये प्लायर. तर आता प्लायर अशा पद्धतीने पकडून ह्या थंबनं आपल्याला पुढच्या साईडला प्रेस करत जायचं आहे. लक्ष द्या, इथं राऊंड नोज प्लायर पुढच्या साईडनं बेंड करायचं आहे राऊंडमध्ये. तसंच थंबसुद्धा आपल्याला त्याला प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता अशा पद्धतीने हा लूप बनलेला आहे. त्याला आपण इथं आता राऊंड नोज प्लायरच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे जी तार क्रॉस वगैरे होते ती सरळ होऊन जाते. इथं आतल्या साईडला जो जाड भाग असतो त्याच्यामध्ये टाकून ही अशा पद्धतीने हे करायचं. आता डबल राऊंड, जसं डबल राऊंड येतो त्याच्यासाठी याला डबल राऊंड आता परत करणार आहोत आपण. त्याच्यासाठी सुद्धा सेम पोझिशन करायची आहे. थंब वरच्या साईडला ठेवून आतल्या साईडला आता राऊंड नोज प्लायर पुढच्या साईडला नाही पकडायचं, वरच्या साईडला पकडून ती तार आपण पुन्हा राऊंडमध्ये करून डबल लूप करणार आहोत. अशा पद्धतीने थंबनं प्रेस करत राऊंड नोज प्लेयरनं राऊंड करत हे हा लूप आपण असा बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. खूप इझी आहे, तुम्हीसुद्धा हे बनवू शकता घरच्या घरी. आता इतर आपण दाबून घेणार आहोत अशा पद्धतीने. इथं व्यवस्थित तार दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आपल्या नाकाला टोचणार नाही घातल्यानंतर. त्याच्यासाठी मी इथं हे दाबून घेत आहे अशा पद्धतीने. आता आपला लूप तयार झालेला आहे. तर याला आपण नंतर बनवताना असा राऊंड शेपमध्ये नथीचा शेप देत जायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि कमेंट करा. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर नथ दुसरी शिकायची असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदित राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.